महाराष्ट्राची मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मागील 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलेला आहे। महाबळेश्वरमध्ये थंडीचा पारा 10 अंशावर पोहोचलेला असून पाहूयात सविस्तर या बातमीमधून। महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा घसरलेला असून यामुळे या भागात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळत आहे। मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मागील 2 दिवसांपासून थंडीमध्ये वाढ झाली आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाबळेश्वरचे प्रतिनिधी शान परवेज डांगे यांनी। जिल्ह्यात 8 दिवसांपासून तापमानात घसरण होऊ लागल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे। दिवसभर कडक ऊन आणि रात्री थंडी अशी परिस्थिती सध्या या भागात जाणवत आहे। अनेक ठिकाणी धुक्यांची चादर पसरली असून सकाळ संध्याकाळ गारा वारा सुटत आहे, त्यामुळे पर्यटकांना आणि स्थानिक लोकांना थंडी जाणवत आहे। नागरिक स्वेटर आणि जॅकेटसह गरम कपड्यांचा वापर करू लागले आहेत। महाबळेश्वरच्या तापमानाचा पारा जवळपास 10 अंशावर पोहोचलेला असून तर वेण्णा लेक परिसरात हाच तापमानाचा पारा 9 अंशावर कमी झाला आहे। यामुळे अनेक भागात शेकोटी पेटलेला पाहायला मिळत आहेत। जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी थंडीचे प्रमाणही त्याच प्रमाणात मोठ्या स्वरूपात वाढलेलं पाहायला मिळत आहे। सातारा शहरातील भागातही तापमान 12.5 या अंशावर पोहोचलेलं आहे। त्यामुळे या पडलेल्या थंडीचा मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, औद्योगिक वसाहतमधील कर्मचाऱ्यांना सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पर्यटनासाठी आलेले पर्यटक देखील या गुलाबी थंडीचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।